नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. दररोज आपण देवघरात दिवा लावतो. दिवा म्हणजे प्रकाश, सकारात्मकता आणि ईश्वराची पूजा. पण अनेक ठिकाणी असा दावा केला जातो की दिवा लावताना त्यात एका विशिष्ट वस्तू टाकली तर घरातील आजारपण दूर होते, नकारात्मकता नष्ट होते आणि सुख समृद्धी वाढते. पण खरंच अशी कोणती वस्तू आहे का? आज आपण धर्मग्रंथ, परंपरा आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. दिव्याचं महत्त्व काय? सनातन धर्मात दिव्याला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचे प्रतीक, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय म्हणून पूजा, आरती, व्रत किंवा कोणतेही शुभकार्य दिव्याशिवाय पूर्ण होत नाही. दिव्यात कोणती वस्तू टाकतात? जुन्या परंपरेनुसार अनेक भक्त दिव्यात एक लवंग टाकतात. होय, एक साधी लवंग. काही ठिकाणी 2 लवंग देखील वापरल्या जातात. लोकमान्यतेनुसार लवंग अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते. तिचा सुगंध वातावरण शुद्ध करण्यास मदत करतो असे मानले जाते. लवंग टाकण्यामागील आध्यात्मिक अर्थ: जेव्हा दिव्यात लवंग टाकला जातो तेव्हा ती जळताना सुगंध निर्माण करते. या सुगंधामुळे मन शांत होते, पूजेमध्ये एकाग्रता वाढते, घरात सकारात्मक वातावरण तयार होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की यामुळे घरातील तणाव कमी झाल्यासारखे वाटते. पण एक महत्त्वाचे सत्य: येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. फक्त लवंग टाकल्याने आजारपण जादून निघून जात नाही. कोणत्याही वेद, उपनिषद किंवा धर्मग्रंथात असा स्पष्ट उल्लेख नाही की लवंग टाकल्याने सर्व रोग बरे होतात. आजारपणाचे कारण शारीरिक, मानसिक किंवा वैद्यकीय असू शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार हे नेहमी आवश्यक आहे. धर्मग्रंथ काय सांगते? आपले शास्त्र सांगतात की शरीरमाद्य खुल धर्म साधनम, म्हणजे शरीर निरोगी असेल तरच धर्म साधना आणि योग्य सेवा योग्य प्रकारे करता येते. म्हणूनच स्वच्छता, सात्विक आहार, चांगले विचार आणि नियमित प्रार्थना यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्वामी समर्थांचा संदेश: स्वामी समर्थ महाराज नेहमी श्रद्धा आणि सबुरी शिकवतात. फक्त उपायांवर अवलंबून न राहता नामस्मरण करा, सेवा करा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मकता वाढण्यासाठी सोपे उपाय: सकाळ संध्याकाळ दिवा लावा, श्री स्वामी समर्थ नाम जप करा, देवघर स्वच्छ ठेवा, राग, मत्सर आणि कटुता कमी करा. घरात रोज थोडा वेळ भक्तिगीत किंवा मंत्र ऐका. मित्रांनो, दिव्यात लवंग टाकणे ही एक सुंदर पारंपरिक श्रद्धा आहे. ती सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकते. परंतु घरातील आजारपण दूर करण्याचा खरा मार्ग म्हणजे ईश्वर भक्ती, सकारात्मक विचार, सात्विक जीवनशैली आणि योग्य वैद्यकीय उपचार. दिवा फक्त तेलाने नाही तर श्रद्धेने पेटतो, आणि जिथे श्रद्धेचा प्रकाश असतो तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही. जर तुम्ही रोज दिवा लावत असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.